बॉल 2ची गरज होती तिथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने टीम सुदीक्षा मोटर्स मानगाव केरगार शेवटच्या बॉलवरती अथक प्रयत्नांच्या नंतर त्यांना तो सामना इथे विजयी होताना पाहायला मिळाला. विजयी संघांच्या हार्दिक अभिनंदन. पराभूत संघांना देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण इथे पाहणार आहोत. येस सनी या प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा ठरतोय रोहन बेंदुगडे. 6 धावा खर्च केल्या. महत्वाच्या षटकातील त्यांना 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. तो टीम सुदीक्षा मोटर्स मानगाव या संघाचा रोहन बेंदुगडे ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. रोहनला आपण इन्व्हाइट करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. रोहन आपण या आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हाताने आपण हे पारितोषिक देऊन त्याला इथे सन्मानित करणार आहोत. 6GPL 2024 पर्व पहिले आपण पाहतोय. दिवस क्रमांक पहिला, मॅच क्रमांक 5वी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका साईडला टीम साले ग्रामपंचायत आपण पाहतोय आणि त्याचबरोबर शेती 11 या 2 मोठ्या संघामधील एक मोठी मॅच. आणि त्याचबरोबर टीम देवांश 11 संघाचे सर्व 11 खेळाडू आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण सर्व खेळाडूंसाठी आहे. देवांश 11 संघाचे सर्व खेळाडू त्यांना आपण इन्व्हाइट करूया की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्यासाठी विकेट साठी 100 रुपये होते. त्याचबरोबर षटकार चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. संघाचे संघ मालक श्रीरामजी साहेब यांच्या वतीने मॅच जरूर त्यांनी गमावली परंतु पहा संघ मालकांनी साथ सोडली नाहीये. प्रोत्साहन देतात. नुकतीच IPL चालू आहे आणि IPL मध्ये तुम्ही मागच्या काही मॅच मध्ये पाहिलं असेल LHC आणि KR राहुल सोबत झालेली ती घटना. परंतु 6GPL मध्ये पहा संघ मालक आपल्या संघातील सर्व खेळाडूंना मॅच गमावून सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम करतात. हे 6GPL विशेष आहे आणि कौतुक करावं लागणार आहे संपूर्ण सर्व संघ मालकांचं. 6GPL 2024 मॅच क्रमांक 5वी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिथे टॉस साले ग्रामपंचायतच्या बाजूने गेला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना आपल्याला शेती 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. याच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रोहन यांना आपण इन्व्हाइट करूयात. मी विनंती करतो सन्माननीय नामदेवजी तामनकर साहेब आपल्या शुभ हाताने आपण हे पारितोषिक देऊयात. समीरजी सकपाळ इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करूया आपण की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हाताने आपण इथे देऊयात. येस मॅचला सुरुवात होती. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु लेग स्टिपला हिट करायच्या नादामध्ये बॉल लेग स्टिपच्या बराचसा बाहेर गेला. वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. डाऊन ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सुशील डाकवाला आपल्याला पाहायला मिळतोय. याही खेळाडूची चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळते. अगदी तिलोरे गावाला बिलॉंग करणारा सुशील बराचसा क्रिकेट त्याने खेळलाय. यावेळेला दांडी 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 गुल क्लीन बॉल OUT बॅटर आउट. बॅटर क्लीन बॉल झाले आणि संघाचे संघ मालक अनिलजी पवार यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल होता. पहिला व्हाईट बॉल जरूर होता. त्याच्यानंतरला मग विकेट आपल्याला इथे येताना पाहायला मिळाली. सुशील डाकवर अगदी नवी मुंबई प्रीमियर लीग देखील या खेळाडूने खेळलाय. तो स्वतः बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळाला. मग दक्षिण रायगड प्रीमियर लीग देखील या खेळाडूने अक्षरशः गाजवले.
तो सुशील डाकवाल बाउंड ट्रॅक वरती नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये अगदी समोर उस्मान पटेल होता, त्याची घेतलेली ती विकेट आणि ती रील्स ती बार चर्चेत राहिली होती सुशील यांची. तोच गोलंदाज आता बाउंड ट्रॅक वरती आपल्या ग्रामपंचायतीमध्ये खेळायला इथे सज्ज होताना पाहायला मिळाला. षटका दिला, पुढचा बॉल न्यू बॅटर इनक्रीज पाहायला मिळेल. पुढचा बॉल असणार आहे हाफ ट्रॅकर वेगानं हा बॉल उचलला गेला होता, टप्पा पडला एक तिकट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. आणि त्याचबरोबर मागची जी मॅच झाली होती सुदीक्षा मोटर्स मानगाव संघाचे संघमालक सन्माननीय शैलेशजी पागुडे साहेबांच्या वतीने अगदी संकेत अर्बन यांनी 2 षटकार लगवले होते आणि त्याचबरोबर अनुप यांच्यासाठी 500 रुपयाचं दोघांसाठी कॅश प्राइज झालेलं. मी दोन्ही खेळाडूंना विनंती करतो आपण या आपला कॅश प्राइज इथे आमच्याकडून घेऊन जायचं आहे. यस आणि सुदीक्षा मोटर्स मानगाव यांचे मालक सन्माननीय महेंद्र वाडवळ यांच्या वतीने रोहन बेंदुगडे यांनी 6 धावा आणि 2 विकेट प्राप्त केल्या होत्या ना, त्याच्यासाठी देखील 500 रुपये इथे आपल्याला येताना पाहायला मिळाला. रोहनला देखील आपण इन्व्हाइट करूयात, आपण देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे आता घेऊन जाऊयात आणि जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. मैदानाच्या दिशेने फार मोठी मॅच चालू आहे आणि मैदानामध्ये एक तडाखा पाहायला मिळाला. षटकार सुशील वर्दी आक्रमण इथे चढवलं जात आहे. षटकाराला याही वेळेला दुसरा सेकंड इन रो लॉफ्टेड मॅसिव्ह मॅग्निफिकेशन स्ट्रोक. षटकार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आपल्या शुभ हाताने आपण कॅश प्राइज इथे देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ओव्हर अवॉर्ड इथे दिलेला आहे रोहन बेंदुगडे यांना. आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय महेंद्र शेठ वाडवळ यांच्या शुभ हाताने देऊयात आणि त्याचबरोबर संकेत आणि अनुप दोन्हीही यायचे. आपल्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे असणार आहे. परंतु मैदानामध्ये काय घडलंय, बॅक टू बॅकचे 2 षटकार. बॅटरचं नाव आहे मयूर बोनकर. आपण पाहतोय सालेगावाला बिलॉंग करणारा CLASS क्लास 3rd इन रो षटकारांची हॅट्रिक मयूर द 6 हिटिंग मशीन. मैदानाच्या आत बॉल मैदानाच्या बाहेर. आणि त्याचबरोबर मागच्या इनिंग मध्ये यस बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे पाठवून द्या. मागच्या पहिल्या षटकामध्ये मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुशील डाकवळ वरती 3 षटकार लगवले. तो मयूर बोनकर याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय प्रसादजी यांच्या माध्यमातून इथे आपल्याला देताना पाहायला मिळतील. प्रसादजी गरगरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. बॅटिंग करत असताना संघाचा संघनायक मयूर बोनकरला इथे दिले जातील. अगदी सुशीलने चांगली सुरुवात केली गेली. पहिला विकेट त्याने प्राप्त केला होता, त्यानंतर डॉट बॉलला मग सिंगल आली आणि त्याच्यानंतर मग संघाचा संघनायक आला सरसेनापती. अगदी पहिल्या 3 बॉल वरती 3 षटकार. 600च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 6GPL ची ही मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज
यश बक्कम आपण पाहतोय. त्यांच्या मागे आपण पहा मिळतात योगेश बक्कम. बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि ॲज अ टीमला लीड करताना ते पाहायला मिळतात. अद्यापपर्यंत चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये झाली आहे. संघाची धावसंख्या 20 आपण पाहतोय. 20 रन ऑन अ स्कोर कार्ड. पुढचा बॉल अनोखी ऍक्शन. पहिल्या बॉल वरती फसवलं होतं. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू वेगाने गेला होता परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर पडला. वन बाउन्स बॉल पाठीमागच्या दिशेने निघून गेल्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक अनोखी ऍक्शन घेऊन हा गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. इथे फलंदाजासाठी थोडंसं काय होईना परंतु आता कठीण जाणार आहे. बॉलला रीड करणं एक चांगल्या दर्जाची ऍक्शन. जसप्रीत बुमराचा आपल्याला IPL मध्ये झालेलं पदार्पण आठवतोय. अनोखी वेगळी ऍक्शन. फटका बसलाय, चकवलंय आणि मयूर बोंगर संघाचा संघनायकाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. दोन 2013च्या IPL मध्ये जसप्रीत बुमराह आला होता अनोखी वेगळी ऍक्शन घेऊन आणि त्याच्यानंतर संपूर्ण जगभराने त्याची ऍक्शन अक्षरशः डोक्यावरती घेतली. पहिला जेव्हा तो आला होता बराचसा टीका टिप्पणी त्याच्यावरती झाला होता. हा गोलंदाजी अखेरकार करू शकेल का, लॉंग टर्म करिअर त्याचं राहील का, परंतु त्याने येऊन सिद्ध केलं आणि आज जगामध्ये नंबर 1 मध्ये जसप्रीत बुमराहचं नाव अगदी अग्र क्रमांकावरती घेतलं जातं. त्याच पद्धतीची काहीशी अशी अनोखी वेगळी ऍक्शन आपण पाहतोय. यावेळेला पहा ज्या वेळेला बॉल हातातून बहुधा सुटला असावा आणि बराचसा वेस्ट साईडच्या वरती गेल्यानंतर तो खेळपट्टीवरती किंवा टप्पाच पडला नाहीये आणि सरळ बॉल गेल्यानंतर हा नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. No+1 मैदानाच्या आतमध्ये सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि येणारा पुढचा बॉल फ्री हिट स्वरूपाचा एक नवीन संधी आता इथे निर्माण झाली आहे या बॅटरला. काही वेळेला पहा टप्पा पडला परंतु लेग स्टिपला हिट करायच्या नादामध्ये बॉल वाईड बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल होता तो वाईड बॉल गेला म्हणजे फ्री हिट आता कंटिन्यू इथे असणार आहे आणि संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचलाय तो म्हणजे आता 24 आकड्यावरती 24 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल याही वेळेला पहा काहीतरी वेगळं करायच्या नादामध्ये हा नो बॉलचा इशारा. वेस्ट साईडच्या वरचा हा दुसरा नो बॉल. गोलंदाजाला इथून पुढे गोलंदाजी करता येणार नाहीये आणि नो बॉल आल्या कारणाने टीमची धावसंख्या डबलवरती 25 या आकड्यावरती. टीम श्रुतिक 11 मी या संघाचं लक्ष वेधतो. आपला 12वा प्रतिनिधी आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. आपण तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच पाठवा. न्यू बॉलर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या वेळेला त्या गोलंदाजाला बॅन केलं गेलं तो गोलंदाज आता या षटकामध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये आणि त्याच्यानंतर न्यू बॉलर आपण पाहतोय कृष्णा मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती सज्ज होईल. फ्री हिटचा बॉल. हा खूप टप्पाचा बॉल होता. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा धावांचा भरणा आपण इथे येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आणि त्याचबरोबर फर्स्ट फॉर दी वॉर्निंग याची सुद्धा वॉर्निंग आपल्याला येताना पाहायला मिळते. वॉर्निंग दिली जाते. संघाची धावसंख्या धाबुकावरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. 26 ऑन स्कोर कार्ड. हाही अगदी टप्पाचा बॉल होता. याही वेळेला बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. फ्री हिटचा बॉल होता तितकासा फायदा उचलता आला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आपल्याला 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. राज असतील आणि त्याचबरोबर
काही टप्प्याचा बॉल शफल जरूर झाले होते, परंतु वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. ऑफ साईडचा बराचसा बाहेर बॉल गेला आणि त्या कारणाने वाईट बॉलचा इशारा इथे आला. पहा, मी पुन्हा एकदा शेती केल्यावर आपल्या संघाचं लक्ष वेधतो. आपला 12वा प्रतिनिधी ते नाही आहे, अन्यथा तुम्हाला इथे पेनलाइज केलं जाईल, याची देखील तुम्ही नोंद घ्या. वाटेची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत, त्या काळजी येस लवकर पाठवा. आपलं स्वागत असणार आहे या कॉम्बॉक्स मध्ये. संघाची धावसंख्या अद्यापपर्यंत आपल्याला 27 आकड्यावरती पाहायला मिळते. 27 षटक क्रमांक दुसरा अद्यापपर्यंत प्रगतीपथावरती आहे. 27 धावा झाल्यात. षटका दिला पुढचा बॉल. काही वेळेला बराचसा बाहेर लाईन लेंथ वरती कंट्रोल अजिबात दिसत नाहीये आणि त्याचा फटका म्हणजे सातत्याने वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव आता स्कोर कार्डवरती जोडली जाईल. 28 आकड्यावरती टीमची धाव संख्या. यावेळेला कट करायचं होतं, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने बाहेर वेगानं बॉल सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 1-2 का 4 करत दन 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 सीमारेषेच्या पार. छोकर आता कुठेतरी प्रेशर क्रिएट केलं गेलंय. या वेळेला स्वीट साऊंड देणारा हा फटका. हाही बॉल सीमारेषा पलीकडे मॅग्निफिकेशन स्ट्रोक सिक्सर. वरती आपल्याला पाहायला जाऊन पोहोचले 41 आकड्यावरती. 41 ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटका गरेस. पहिल्या षटकामध्ये सुशीलने 20 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर मग 2 गोलंदाज लागले ते षटक क्रमांक दुसरा इथे कंप्लीट करण्यासाठी आणि त्या दोघांनी मिळून 21 धावा खर्च केल्या. संघाची धाव संख्या 41 आकड्यावरती. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती मृणाल बंधूकडे आपल्याला पाहायला मिळतोय. बाही या नावाने त्याची ओळख आहे आणि तो सध्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल. याही गोलंदाजाकडे बराचसा वेग आहे. एक जलद गतीचा गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, अचूक टप्प्यावरती नियंत्रण इथे असेल का, तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. 41 धावा टीमची धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक तिसऱ्याला सुरुवात होईल. पहिला बॉल लॉफ्टेड, हवाई हल्ला, आसमानी टोला, लांबवरचा दूरवरचा मॅक्सिमम षटकार.
पहिला बॉलवरती षटकार आला. दुसरा बॉल षटकार लगाल्यानंतर कुठेतरी प्रेशर क्रिएट केलं गेलं. गोलंदाजावरती बॅकफूट वरती टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच्या कारणाचं म्हणजे हा वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 7 धावा खर्च केले अद्यापर्यंत संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली म्हणजे 48 आकड्यावरती 48 ऑन स्कोर कार्ड. आजच्या दिवसामधील उच्च अंकाचा विचार केला तर मग 98 धावा बनवल्या गेल्या गुंजन 11 राजुली संघाने. आणि आता श्रेते किलोवेन आपण हा संघ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. याही संघाने चांगली दमदार सुरुवात केली आहे. पॉवरफुल पंच आपल्याला सातत्याने त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळतात आणि टीमची धावसंख्या अद्यापर्यंत 48 आकड्यावरती पण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि मृणाल वरती आता देखील हल्ला चढवला जात आहे. षटकातील पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने. हा नेक्स्ट बॉल याही वेळेला अलॉंग द कार्पेट आपल्याला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. एक धाव घेतली आहे. अगदी 30 यार्ड सर्कल मध्ये ते बॉल अडवला गेला. टायमिंग तिथे प्रॉपर झालं नव्हतं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. राज सुतार नाक्यावरचा कट्टा खरवली या संघाकडून सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. या वर्षीच्या हंगामामध्ये तितकासा परफॉर्मन्स चांगला झाला नाहीये परंतु आता 6GPL मध्ये राजची खऱ्या अर्थाने बॅट बोलायला लागली आहे. काही वेळेला पहा जलद गतीचा गोलंदाज बराचसा वेग आहे आणि जर मृणालला जर टप्पा मिळाला ना तर त्याला खेळणं फार कठीण आहे. अगदी वेगानं बॉल हाताळला गेला होता. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल होता आणि त्या कारणाने डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या बॉल वरती षटकार जरूर आला आणि त्याच्यानंतरला पुढच्या 3 बॉल वरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट आपल्याला बॉल समोरच्या दिशेने घेऊन काढलाय. ज्या वेळेला लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला आणि याही वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते आणि या सिंगलच्या जोरावरती संघाचं अर्धशतक आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. 50 धावा अद्यापर्यंत दाबोकावरती लगवल्या गेल्या आहेत. बॉलचा खेळ झाला ना तो म्हणजे तिसऱ्या षटकामधील 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल राईट मोड द विकेटने. शेवटच्या बॉल वरती एक चांगलं आक्रमण. ज्या वेळेला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या अगदी मधून बॉल 1 बाउन्स ओव्हर द बॉल सीमारेषा पार. चौकार. मैदानामध्ये चालू असलेली मॅच क्रमांक 5 आपण पाहतोय. 3 षटकांमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 54 या आकड्यावरती. साले ग्रामपंचायत टीम आपण पाहतोय. संघाचे संघमालक अमित शेठ डाकवळ, संजय अप्पा सांगळे, अनिशेल पवार आणि त्याचबरोबर योगेश दादा बक्कम यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला श्रेते किलोबेन लहाने सुरव, सन्माननीय तुषारजी करगरे साहेब, प्रसादजी करगरे साहेब आणि त्याचबरोबर
प्रफुल्ल जिगरकर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाची मॅच चालू आहे. षटक क्रमांक 4 खेळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती एक युवा गोलंदाज यंगस्टार आपण पाहतोय. तिलोरे गावाला बिलॉंग करणारा विलास एक यंगस्टर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आणि खेळपट्टीवरती दोन्ही गोलंदाज अगदी सेट होताना पाहायला मिळाले. पहिला बॉल अगदी आकुट टप्प्याचा बॉल हाताळताना पाहायला मिळाला. खेळपट्टीच्या अगदी मधोमध आणि व्हाईट बॉलचा इशारा त्याचबरोबर फर्स्ट फॉर दी ओव्हर याची वॉर्निंग सुद्धा आपल्याला इथे देताना पाहायला मिळालंय. पहिला बॉल अगदी खेळपट्टीच्या मधोमध हाताळला गेला. व्हाईट बॉलला संघाच्या धावसंख्याकडून पोहोचले म्हणजे 55 या आकड्यावरती 55 ऑन स्कोर कार्ड. याही वेळेला आकुट टप्प्याचा बॉल होता आणि व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. येस, व्हाईट बॉलचा इशारा इथे असणार आहे. लेगस्टिपच्या बाहेर गेल्या कारणाने आपल्याला व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावकावरती ते जोडली जाईल. पुढचा बॉल वेळेला चांगल्या टप्पावरती आपल्याला बॉल हाताळताना पाहायला मिळाला. टप्पा पडला, अधिकतम उसळीत आणि प्राप्त केली गेली आणि सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळाला. बराचसा वेळानंतर हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 झाली मैदानाच्या आतमध्ये पहिला डॉट बॉल आला. बॉल क्रमांक 2 खोलवर टप्पाचा बॉल होता. लोअर फुल टॉस बॉल. काही वेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. एक धाव घेतली वेगाने. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी ही धाव इथे पूर्ण झाली आहे आणि अगदी पहा वेग ज्या वेळेला पहिली सिंगल घेतली होती ना त्याच वेळेला मनामध्ये ठरवलं होतं की दुसऱ्यासाठीही जायचंय आणि त्या कारणाने अगदी दुसरी धाव आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. संघाच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 58 या आकड्यावरती 58 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावबळगावरती. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला हा ट्रॅकर बॉल होता. दिशा दिली आहे, स्विच हिट केलंय. त्याही वेळेला तितकंसं टायमिंग तितकंसं नव्हतं. त्या कारणाने या बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल मिळणार आहे. प्रयत्न चांगले होते. त्या वेळेला एकच खेळाडू आपल्याला तडम्यांच्या दिशेने होता आणि त्याला फक्त बीट करायचं होतं, परंतु तसं काहीच नाही घडू शकले आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली आणि संघाच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे आता 59 आकड्यावरती 59 ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना श्रेतिक 11 लहाने सुरव या संघाची आपण पाहतोय. काही वेळेला वेगानं बॉल हाताळला गेला. त्यावेळेला पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 कृष्णा मैदानाच्या बाहेर. बॅटर युनाइट नंबर 5 5व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपल्याला येताना पाहायला मिळाला. मागचा जो विकेट गेला होता तो महेश होता. तो महेश आता मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता प्रसाद करकरे आपण खेळपट्टीवरती पाहतोय. संघाचे संघमालक देखील लिखित आणि याच मैदानावरती सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. अगदी होम ग्राउंड आहे. होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज कशा पद्धतीने उचलतील तेही आपल्याला आता इथे पाहायचंय. आले या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढले. इनफिल्डला बीट केलंय आणि बॉल 1-2 का 4 करत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. पहिला चौकार.
63 या आकड्यावरती 63. शेवटचा बॉल या षटकामधील आपण पाहतोय. काही वेळेला बॅटची कडा घेतली, बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. थर्ड मॅन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे एक धाव फक्त आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे शेवटच्या बॉल वरती. षटक क्रमांक 4 अगदी संपुष्टात आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक 4 संपुष्टात अंतर टीमची धावसंख्या धाबावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 64 या आकड्यावरती 64. टीमची धावसंख्या आपण अद्यापर्यंत पाहतोय 16च्या सरासरीने अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे आणि आता येणारे उर्वरित 6 बॉल सगळे बाकी आहे. 6 बॉल मध्ये आता टीमची धावसंख्या कितपर्यंत पोहोचवतील तेही आपल्याला पाहायचंय. 64 धावा संघाची धावसंख्या अद्यापर्यंत आपण पाहतोय. सचिनजी कदम आपण कुठे असाल त्यांना विनंती असणार आहे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सचिन उर्फ दादू कदम आपण कुठे असाल त्यांना आपण विनंती करूया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये आपण इथे यायचं. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. निर्णायक षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मृणाल बंधुकडे ज्याने मागचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं तोच गोलंदाज आता सज्ज होईल पुढचा घ्यावा बॉल घेऊन. पहिला बॉल वरती आडव्या बॅटने क्रॉस लाईन खेळलेला फटका. 2 खेळाडूच्या अगदी मधोमधून बॉल 1 बाउन्स ओव्हर द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार त्यांचं होम ग्राउंड आहे आणि या संपूर्ण मैदानाच्या खानागुणा त्यांना माहिती आहेत. विंड डायरेक्शन कधी कुठे असतो तेही त्यांना माहिती आहे आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. पहिल्या बॉल वरती आक्रमण चालवलंय आणि पहिल्या बॉल वरती 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या पण पाहत होती धाबावरती जाऊन पोहोचली 68 या आकड्यावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 68. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. या मैदानामध्ये अद्यापर्यंत 100 धावा सुद्धा म्हणजे 98 धावा सुद्धा झाल्यात आणि त्याचबरोबर 60-65 देखील इथे धावा चांगल्या पद्धतीने डिपेंड सुद्धा केले गेलेत. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण अनुभवतोय 6GPL 2024. याही वेळेला आक्रमण केलंय खेळाडू आहे कॅश तिथे ड्रॉप झाली आहे. अगदी साधा सरळ सोपा झेल होता आणि तोही तिथे ड्रॉप होताना पाहायला मिळाला. प्रसाद सारख्या फलंदाजाला जीवनदार मिळालाय आणि एक सिंगल स्ट्राईक तिथे रोटेट झाली आणि आता राज सुतारला आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती येताना पाहायला मिळाला. राजने अद्यापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत विचार केला तर मग एक षटका 2 चौकार राहिलेत. तो स्वतः स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होईल पुढचा बॉल खेळण्यासाठी. वेगानं ज्या वेळेला बॅटरला बीट केलं विकेट किपर यशच्या मागे असणार यष्टीरक्षकाला देखील बीट केलं. 22च्या सर्वांमध्ये लॉंग स्टॉपला बिलॉंग करणाऱ्या नशीब चौकाराला संघाच्या धावसंख्येला आता चालना मिळताना बाळमेर संघाची धावसंख्या 73 या आकड्यावरती 73. याही वेळेला आडव्या बॅटने करायचं होतं त्यावेळेला टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. बॅटच्या आतल्या बाजूला जाऊन हा बॉल हाताळला गेला. प्रसादने तिथे कॉल दिला गेला. एक सिंगल वरती आता इथे आपल्याला थांबताना पाहायला मिळाला. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय. सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल आली आणि संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले म्हणजे 74 या आकड्यावरती 74 ऑन स्कोर करा. आपण सध्याची परिस्थिती पाहतोय 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटकातील पुढचा बॉल काही वेळेला वेगानं हा बॉल हाताळला गेला. काही वेळेला बॅट्स आणि बॉलचा संपर्क नव्हता. धावचीची इथे संधी निर्माण जरूर झाली आहे परंतु तीही आपल्याला गमावताना पाहायला मिळाली आणि 22च्या स्ट्रोकमध्ये आणखीन एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते आणि संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले 75 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकामधील आपण पाहणार आहोत. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय 2 संघांमध्ये चालू असलेली मॅच. शेवटचा बॉल मृणाल बंधुकडे बाउंड ट्रॅक वरती सज्ज झालाय.
शेवटचा बॉल हेलिकॉप्टर लँड सीमा रेषेच्या बाहेर मॅसिव्ह मॅग्निफिकेशन स्ट्रोक षटकार. संपूर्ण शोधाला संघाची धाव संख्येला जाऊन पोहोचवलंय 81 या आकड्यावरती 81 ऑन स्कोर गार्ड. 81 धावा धाबकावरती लगवल्या गेल्यात. येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 82 धावांचा पाठलाग आता करावा लागणार आहे. तो म्हणजे साले ग्रामपंचायत टीम या संघाला कशा पद्धतीने पाठलाग होईल. आणि त्याच्या आधी आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळणार आहोत जिथे पुढच्या मॅचचा टॉस आपल्याला इथे करायचा. एका साईडला शिवगर्जना गमजे म्हणजेच आपल्याला हिट मॅन अमोल वाडवल पाहायला मिळेल. तर दुसऱ्या साईडला चॅलेंजर्स 11 ऋषभ आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठी मॅच या थोड्याच वेळ आपल्याला अनुभवायची, परंतु याही धावांचा पाठलाग आपल्याला ऐकायचं पाहायचं. टॉस करण्यासाठी आपण इन्व्हाइट करूयात राहुल स्पोर्ट्सचे सर्व राहुल शेठ भक्कम यांच्या शुभ हाताने आपण करूयात टॉस. शेती केल्यावर मी आपलं लक्ष देतो. आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा. आपण लगेच मॅचला सुरुवात करून घ्यायची आणि याच्यानंतर देखील आपल्याला बऱ्याचशा मॅचेस इथे खेळायचे आहेत. तर दोन कॅप्टन्स आमच्या समवेत इथे जोडले जातील. राहुल शेठ भक्कम यांच्या शुभ हाताने आपण करत आहोत टॉस. चला टीम सालिग्रामची टीम आपण बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये इथे टॉस झाला. शिवगर्जना गमजे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला टीम पाहायला चॅलेंजर्स 11 या दोन संघामधील मॅच साठी इथे टॉस झालेला. टॉस गेलेला तो म्हणजे दादू कदम आपण कुठे असाल त्यांना विनंती असणारे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. येस स्वतः राहुल शेठ भक्कम आमच्या समवेत ऑफिशियल ऑफलाईन स्कोरर आपल्या आमच्या समोर इथे जोडले जातील.
तसे मॅच क्रमांक 5 याच्यानंतर मॅच क्रमांक 6 आपल्याला पहिल्या फेरीमधील पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर मग होणारे मॅचेस या विनर वर्सेस विनर या मॅच आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 6GPL 2024 चा महासंग्राम आपण पाहतोय, जिथे 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. 82 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन आघाडीला आलेली जोडी, प्रारंभीची जोडी संघाचा संघनायक सुशील डाकवा आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल. पहिला बॉल आडव्या पाठनं खेळलेला हा फटका, त्यावेळेला डीप मिडविकेटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि पहिल्या बॉल वरती अगदी 2 धावा इथे आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. सुशील डाकवर आपल्याला एका साईडला पाहायला मिळतात. त्यांची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. अंगद निसाद आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल खूप टप्पाचा बॉल होता, फिंगर रोल केले गेले होते आणि त्यानंतरला मग तो बॉल टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेरच्या दिशेने जाता पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. अद्यापर्यंत 70 धावांचा पाठलाग झालाय. 82 धावांचा पाठलाग इथून पुढे होईल का तेही पाहायचंय. Half tracker is and taken. Batter has been departs. One more wicket down. First wicket down. Golden wicket. Priceless wicket. Sushil Dak. पहिल्या सत्रामध्ये देखील सुशील गोलंदाजीवरती होता आणि मयूर बॅटिंगला करत होता. बॅटिंग करत असताना मयूरने चांगले तडाखे चढवले गेले होते आणि आता गोलंदाजी मार्क वरती आला. सुशीलला मैदानाच्या बाहेर पाठवलं. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वरती बॅटिंग साठी आपल्याला येताना पाहायला मिळाला तो म्हणजे यश आपल्याला पाहायला मिळतील. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अगदी पहिल्या काही बॉल वरती संघाचा संघनायक आता खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. याही वेळेला पहा बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, परंतु तोही बॉल व्हाईट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 4 या आकड्यावरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि एक अष्टपैलू खेळाडू संघाचा संघनायक मयूरने अद्यापपर्यंत चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. Half tracker, wait and watch. ची पॉलिसी 1 bounce over the rope. Ball long leg सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ट्रेंडिंग सॉन्ग आपल्याला ऐकायला पाहायला मिळाला. चौकार आला मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला अगदी पुढ्यात बॉल होता, बॅटची कडा घेतली आहे, पंचांची सहमती पाहायला मिळाली आणि आणखीन एक धक्का. विकेट
मैदानाच्या अंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला संभू शोधायला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती. येणारा उर्वरित 24 बॉल सगळे बाकी आहे. जिंकण्यासाठी आता 74 धावसंख्येची गरज. 24 बॉल रिक्वायर्ड 74 रन. आणि त्याचबरोबर आताच उपस्थित झालेले सन्माननीय विपुल शेठ उभारे साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर झालेले संपूर्ण सर्व प्रतिष्ठित मान्यवर त्यांचं आपण करूयात 6GPL च्या वतीने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सातत्याने या संपूर्ण विभागावरती सन्माननीय विपुल शेठ उभारे साहेबांचं आपल्याला सातत्याने प्रेम पाहायला मिळतं आणि तेच साहेब आज आपल्याला इथे या 6GPL च्या स्पर्धेकरिता भेट देण्याकरिता आले. त्याबद्दल पुनश्च एकदा मान्यवरांचं आपण 6GPL च्या वतीने करूयात हार्दिक सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आपण पाहतात एक दमदार दर्जेदार भव्य आणि दिव्य अभूतपूर्व सोहळा उल्लेखनीय कामगिरी द्विगुणीय ही स्पर्धा आपण पाहतोय. 6GPL 2024 पर्व पहिले. येणारा उर्वरित आता 24 बॉल सगळे बाकी आहे. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 74 धावसंख्येची गरज आहे. 82 धावांचं असं कडवं आव्हान होतं. एक हेल्दी टोटल आपल्याला मैदानावरती पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळालं आणि त्या हेल्दी टोटलचा आता पाठलाग करताना सुरुवात तितकीशी चांगली झाली नाहीये. 2 विकेट मैदानाच्या बाहेर जरूर गेलेत परंतु आता उर्वरित 24 बॉल मध्ये 74 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती न्यू बॉलर आपण पाहतो सालेगावाला बिलॉंग करणारा मयूर खरंगटे आता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. कलपट्टीवरती लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. सामन्याला करूया पुन्हा एकदा सुरुवात. पहिला बॉल या वेळेला फ्लिक केलंय आणि बॉलला पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स एक स्मॅशिंग हिट बॉल सीमारेषा बॉल वरती बॅटरची बॅट हातामधून सुटली परंतु 1 हँडेड खेळलेला स्ट्रोक बॉल सीमारेषा पार जाऊन थांबला. चौकाराला संघाची धावसंख्येला चालना मिळाली. जाऊन पोहोचले ते म्हणजे 12 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल वेळेला बराचसा वेगानं हाताळलेला बॉल 4 लेनचा बॉल होता आणि त्यापेक्षाही बराचसा वेग त्या बॉल वरती पाहायला मिळाला आणि तिथे कुठेतरी बॅटर बीट झाला. बॅट थोडीशी का होईना परंतु लेट आली आणि त्या कारणाने तोपर्यंत बॉल वेस्टर्नच्या मागे असणाऱ्या जगदीश बक्कम यांच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळाला. तिसरा बॉल याही वेळेला लॉंग द कार्पेट आपल्याला बॉल 38 सर्कल मध्ये इथे अडताना पाहायला मिळाला आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या या सिंगलच्या जोरावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या आकड्यावरती आपण अद्यापपर्यंत पाहतोय. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. अद्यापपर्यंत 13 धावा. सिंगल डबलने आता इथे काहीच चालणार नाहीये. आक्रमकता तुम्हाला इथे आता दाखवावी लागणार आहे.
चौकार षटकार आणि त्याचबरोबरने प्रति षटकामागे तब्बल 15च्या सरासरीने तुम्हाला आता इथे 15-16च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे. कोणता बॅटर आता या संपूर्ण टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेईल ना, तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. 3 बॉलचा खेळ अद्यापपर्यंत झाला. षटका दिला पुढचा बॉल, खोल टप्प्याचा बॉल अगदी समोरच्या दिशेने घेऊन काढले. ज्या वेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, थोडस लेझी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, परंतु तो अंडरआर्म राहिला होता आणि त्या कारणाने जो पर्यंत थ्रो यष्टान पर्यंत पोहोचेल त्याआधी बॅटर आपल्या स्पॉपिंग क्रीज वरती अगदी सेफ रित्या लँड झाला होता. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन स्कोर कार्ड. षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला एक स्मॅश केलं, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, जमिनीला दन 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 करत बॉल सीमारेषा पलीकडे जात असताना बॉल तिथे आता कशा पद्धतीने अडवलं गेलंय की नाही तेही आपल्याला इथे पाहावं लागणार आहे. एस लाईनमॅन तिथे आहेत आणि त्यांचा इशारा सेफ पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी 2 धावा तिथे आपल्याला वाचवताना पाहायला मिळत. 3 धावा तिथे काढल्या गेल्या, एक सिंगल आता वाचवताना पाहायला मिळाली. 1 धाव तिथे वाचवली गेली आणि संघाच्या धावसंख्या पोहोचवली म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन स्कोर कार्ड. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय 17-2. आता टीम बॅटिंग करत असताना साले ग्रामपंचायत या संघाची आपण पाहतोय. लेट कट करायचं होतं, त्याही वेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर अधिकतम वेग धारण केला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 23 संपुष्टात आलं. एंड ऑफ द सेकंड ओव्हर टीमची धावसंख्या धाबावर जाऊन पोहोचली म्हणजे 17 या आकड्यावरती विथ लॉस ऑफ 2 विकेट. आता येणारा उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये ज्या वेळेला 82 धावांचा पाठलाग करायचा होता ना, आता 65 धावांची गरज अजूनही या मॅच मध्ये असणार आहे. 18 बॉल जिंकण्यासाठी 65 धावांची गरज या मॅच मध्ये. तब्बल 22च्या सरासरीने आता बॅटिंग करावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. कशा पद्धतीने बॅटिंग करतील अगदी सकाळच्या सत्रापासून आपल्याला सर्व प्रतिष्ठित मान्यवर पाहायला मिळाले आणि आता दुपारच्या सत्रामध्ये देखील आपल्याला संपूर्ण सर्व प्रतिष्ठित मान्यवर या स्पर्धेला हजेरी लावताना पाहायला मिळतात. तब्बल 20 गावांना एकत्रित आणणारी स्पर्धा, 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग, एक अनोखं वेगळं हे उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी टेनिस बॉल क्रिकेट वरती निस्वार्थ प्रेम करणारी संपूर्ण मित्रपरिवार मंडळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून साकार झालेली ही स्पर्धा 6GPL 2024 हे भव्य दिव्य अभूतपूर्व सोहळा आपण अनुभवतोय. मॅच क्रमांक आपण 5वी पाहतोय, दिवस क्रमांक 1 आणि आता उत्तरार्धाच्या खेळाची सुरुवात झाली आहे. 18 बॉल मध्ये 65 ची गरज आहे. न्यू बॉलर बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. बामनोली गावाला बिलॉंग करणारा सुदीप पवार आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. 18 बॉल 65 ची गरज आहे. डावकुरा आताचा बॅटर खेळपट्टीवरती आता सज्ज होईल. 18 बॉल 65 ची गरज असताना फुल टॉस बॉल होता, त्यालाही मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट नाही करू शकले आणि तितकंच टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. ताकदीचा वापर करायचा प्रयत्न होतो आणि त्या कारणाने टायमिंग बॉलला नाही करू शकले. 2 धावा आपल्याला या धाब्यावरती आता ऍड करताना होते पाहायला मिळतील. अजूनही 17 बॉल 63 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. इथूनही धावांचा पाठलाग होऊ शकतो. येणारा प्रत्येक बॉल तुम्हाला आता चौकार षटकाच्या दिशेनेच पाठवावा लागेल, अन्यथा तुम्हाला टार्गेट आता चेस करता येणार नाहीये. धावांचा पाठलाग करायचा आहे. चौकार षटकांची आतिषबाजी करणं फार गरजेचं आहे. याही वेळेला खोल टप्प्याचा बॉल यशांच्या मागे. कॅप्टनने केले चुकीला माफी नाहीये. लॉंग स्टॉपला बिलॉंग करणारा 22च्या सर्वांमध्ये 4 चौकार.
धावांची गरज आहे. नशिबाचा चौकार आला. फुल टॉस बॉल होता. त्याही वेळीला टायमिंग तितकंसं प्रॉपर होत नाहीये आणि सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना बाहेर मिळते. 2 फुलटॉस पहा या षटकामध्ये आपल्याला येताना बाहेर मिळतं. दोन्ही फुलटॉसला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट नाही करू शकले आणि त्या कारणाने दोन्ही फुलटॉस वरती अगदी सिंगल डबल आपल्याला येताना बाहेर मिळाली. संघाची धावसंख्या धावकर जाऊन पोहोचली म्हणजे 24 आकड्यावरती 24. अजूनही 58 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मृणाल बंधूकडे अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. बॅटिंगही चांगली करावी लागणार आहे जर टीम साले ग्रामपंचायत या संघाला जिंकायचं असेल तर. षटकातील पुढचा बॉल. नेक्स्ट बॉल ऑन अ ट्रॅक. खोलवर टप्प्याचा बॉल. लॉफ्टेड. प्रॉपर टायमिंग. बॉलला अक्षरशः फेकून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिकेशन स्ट्रोक. षटकार. मृणालची बॅट आता खऱ्या अर्थाने मुळे लागली आहे. पहिला षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला येताना बाण मिळाला. अशा षटकार चौकारांची गरज आता या मॅच मध्ये असणार आहे. टीम साले ग्रामपंचायत या वेळेला फटका बसलाय. मिस टाइम स्ट्रोक. कोणतीही चूक करत नाहीये. पकडली झेल. बॅटर होते फेल. धक्का क्रमांक 3 आता मैदानाच्या बाहेर जाताना बाहेर मिळेल. विकेट. म्हणजे टीम अमित शेठ दाखवत, संजय अप्पा सांगले, अनिल शेठ पवार आणि योगेश दादा बक्कम यांच्या मालकीचा संघ आज कुठेतरी थोडेसे नाराज असतील. संघ चांगल्या स्थितीमध्ये अद्यापर्यंत नाहीये. इथूनही पुढे कमबॅक करू शकतात, परंतु कमबॅक करण्यासाठी आता कोणत्या तरी एका फलंदाजाला आता चौकार षटकारांची आतिषबाजी वेळ तिथं नाहीये सेट होण्यासाठी. अगदी आल्या आल्या पहिल्या बॉल पासून तुम्हाला आक्रमण करावे लागतील. तेच करायचं होतं. न्यू बॅटर आला, परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना बाहेर मिळाले. अगदी आणखीन एक षटक चांगल्या पद्धतीने इथे संपुष्टात येताना बाहेर मिळेल. चांगल्या षटकाची उद्घोषणा केली सुदीप पवार यांनी आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात येईल. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या धावाकडे जाऊन थांबली आहे ती म्हणजे 30 या आकड्यावरती. 30ला 3 सध्याची परिस्थिती. येणाऱ्या उर्वरित 12 बॉल सगळे बाकी आहे. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 52 धावसंख्येची गरज. 26च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा 6GPL 2024 महासंग्राम. आम्ही असा गेलो आणि असा आलो. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. घ्यायचंय, षटक सजवून घ्यायचंय. 12 बॉल मध्ये आता 52 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटका मागे आता 26च्या सरासरीने तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. पहिल्या 3 षटकामध्ये तितकीशी बॅटिंग झाली नाहीये. 10च्या सरासरीने पहिल्या 3 षटकामध्ये बॅटिंग झाली आहे आणि आता येणाऱ्या उर्वरित स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये
26च्या सरासरीने तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. परंतु दुसऱ्या साईडला विचार केला तर मग शेती केलेवेन लहाने सुरव संघाचे संघमालक तुषारजी गरगरे, प्रसादजी गरगरे आणि प्रफुल्लजी गरगरे हे फार खुश आपल्याला दिसताना पाहायला मिळतील. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला हा संघ आता आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथूनही पुढे अजून मॅच बरीचशी बाकी आहे. 12 मध्ये 52ची गरज जरूर आहे. परंतु एखादा चौकार षटकार आला तर कुठेतरी फलंदाजाचं मनोबल इथे वाढेल, आत्मविश्वास कुठेतरी दुणावला जाईल आणि त्याच्या जोरावरती चांगली बॅटिंगही होऊ शकते. त्या कारणाने मॅच अजूनही संपली नाहीये. 12 बॉल 52 धावसंख्येची गरज, त्यातील पहिला बॉल ऑन अ ट्रॅक. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. वा काय स्ट्रोक खेळलाय क्लासिकल अंदाजाने. ग्लोरियस, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, आउटस्टँडिंग षटकार. इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आउटसाइड ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न, शरीर रेस्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्या प्रयत्नामध्ये आपल्याला वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. पहा एक बॉल वरती आता गोलंदाजी करत असताना महेशने 7 धावा खर्च केल्या आहेत. आता तो पुढचा बॉल इथे हाताळण्यासाठी सज्ज होईल. याही वेळेला सफल झाले होते परंतु लेग स्टिपला हिट करण्याच्या नादामध्ये आणखीन एक वाईट बॉल. एक उजव्या एष्टीच्या बाहेर वाईट बॉल, एक डाव्या एष्टीच्या बाहेर वाईट बॉल. षटकार आल्यानंतर प्रत्येक गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट होत असतो आणि तोच प्रेशर आता आपल्याला महेश वरती येताना पाहायला मिळतोय. परंतु महेशने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. तो आता सज्ज होईल. याही वेळेला उडवलंय, टायमिंग प्रॉपर नाहीये. खेळाडू आहे कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. अंगद निसारची कॅच तिथे आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर खराब क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी धाव होती तिथे दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा आपल्याला आता धाबोगावरती येताना पाहायला मिळतील. संघाच्या धावसंख्या पण बदलते म्हणजे 40 आकड्यावरती अजूनही 42 धावसंख्येची गरज आहे. बॉलचा विचार केलात ना तर मग 10 बॉल आणि आता 42 धावा. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार काहीतरी इथे येणं फार गरजेचं आहे. याही वेळेला पहा बरेचसे सफल झाले होते आणि ते गोलंदाजांनी जाणलं होतं वेस्टर्नच्या अगदी वरून हा बॉल आपल्याला जाताना पाहायला मिळाला. त्या कारणाने डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज आणि त्याचबरोबर एका मागोमाग एक विकेट जाणं ही कुठेतरी जमेची बाब राहिली नाहीये टीम साले ग्रामपंचायत या संघाची. त्या कारणाने कुठेतरी बॅकफुटवर गेलाय. हाफ ट्रॅकर होता, स्वतः स्विंग झाले, बॅटला देखील स्विंग केलं. खेळाडू होता तिथे एक चांगली वेल जजमेंट कॅच. लाईनमॅनचा इशारा OUT, बॅटर आउट. कृष्णा बोनकर तो आता सज्ज होईल. बऱ्याचशा धावा अजूनही इथून बनवायचे आहेत परंतु एका मागोमाग एक विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. 6व्या क्रमांकावरती आता कृष्णा आलेत. आला पहिला बॉल हा आपल्याला टप्पा पडल्यानंतर आपल्याला अधिकतम उसळी घेताना पाहायला मिळाला. वॉर्निंग तिथे दिली जाते. फर्स्ट फॉर दी ओव्हर, पहिली वॉर्निंग तिथे शॉर्ट बॉलची आपल्याला देताना पाहायला मिळाली आणि महत्वाची बाब म्हणजे आणखीन एक डॉट बॉल आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय.
याही वेळेला अगदी खोलात बॉल टाकला होता आणि तोही बॉल बॅटचा बॉलचा संपर्कच होत नाहीये. डॉट बॉल आला षटक क्रमांक 14 इथे संपू शकेल. एंड ऑफ द 4th ओव्हर. टीमची धावसंख्या धावकावरती थांबली आहे ती म्हणजे 40 आकड्यावरती. येणाऱ्या उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये तितकंच काही राहिलं नाहीये, परंतु त्याच्यानंतरची होणारी मॅच ही फार इम्पॉर्टंट आहे. एका साईडला शिवगर्जना कलमजे, अमोल वाडवल, हिटमॅन तुषारजी वाडवल आणि त्याचबरोबर नंदुशेठ वाडवल यांच्या मालकीचा संघ आपल्याला मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल. तर मग दुसऱ्या साईडला चॅलेंजर्स 11 बरेचसे संघ मालक आहेत, त्यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरताना पाहायला मिळणार आहे. ऋषभ बोनकर ही आपल्याला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळेल. एका मोठ्या दर्जाची मॅच त्याच्यानंतर आपल्याला थोड्याच वेळात अनुभवायची आहे. 6 बॉल 42 धावांची गरज असणार आहे मॅच मध्ये. पहिला बॉल त्याही वेळेला बॅटचा बॉलचा तितकासा टायमिंग होत नाहीये. अलॉंग द कार्पेट आपल्याला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 6GPL च्या विचार करायला गेला तर 6 ग्रामपंचायत एकत्रित आले आहेत. 20 गावांचा संपर्क इथे आपल्याला पाहायला मिळाला. 20 गावातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. महाराष्ट्र सिरीज साठी एक्सपोर्टचा सायकल आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बेस्ट बॅटर असेल, बेस्ट बॉलर असेल त्यांच्यासाठी टॉवर फॅन आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये आणखीन एक धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज क्रमांक 5वा बाद. संघमालक योगेशजी बक्कम आपल्याला खेळपट्टीवरती इथे उतरताना पाहायला मिळालं. बराचसा उशीर जरूर झाला, परंतु आता त्याच्यानंतर काय घडणार तेही पाहायचं. काही वेळेला व्हाईट बॉलचा इशारा, स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न राहिला योगेश बक्कम यांचा. आपल्या मित्रासाठी विकेट सॅक्रिफाईस केली आणि व्हाईट प्लस सिंगल. साहेबांच्या वतीने आणि विपुल शेठ उभारे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज योगेशजी बक्कम यांच्याकरिता आहे. पहिला बॉल या वेळेला कट केले. बॅकफूट पंच पॉवरफुल अलॉंग द कार्पेट, सीमारेषेच्या पार, चौकार. क्रमांक 7वा मैदानाच्या बाहेर. मॅच शेवटचा बॉल आणि अशा पद्धतीने श्रीती 11 लहाने सुरव या मॅच मध्ये विजयी होताना पाहायला मिळते. विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन. परम संघाधिपती खूप साऱ्या शुभेच्छा. योगेशजी बक्कम